नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विदर्भ कम्प्युटर एज्युकेशन चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। स्टार्ट करूया सेशन नंबर 38। यामध्ये स्टार्ट करूया सेल्फ पाथ लर्निंग। You have to insert picture in your presentation. What step you will follow? तर याचं करेक्ट आन्सर आहे इन्सर्ट पिक्चर। तर यामध्ये एकच क्वेश्चन होता। एंड करूया टेस्ट। त्यानंतर नॉलेज चेक। यामध्ये पहिला क्वेश्चन आहे अ ब्लँक बुक इज द बुक ऑफ डायरेक्शन विच communicates the integrates and procedures a chef uses to make this creation. So correct answer is B, recipe. Then second number चा क्वेश्चन आहे आयडेंटिफाय द स्टेप इन्वॉल्व टू चेंज अ पिक्चर। तर याचं करेक्ट आन्सर आहे राईट क्लिक चेंज पिक्चर। देन थर्ड नंबरचा क्वेश्चन आहे ऑप्शन अलोज यू टू रिकलर और टेक्स्ट। तर थर्ड नंबरच्या क्वेश्चनचा करेक्ट आन्सर आहे फॉन्ट कलर। फॉन्ट मध्ये ऑप्शन मिळेल आपल्याला। देन फोर्थ नंबरचा क्वेश्चन आहे Which tab of the menu bar has the crop option? तर या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे फॉर्मॅट। त्यानंतर पाहूया फिफ्थ नंबरचा क्वेश्चन Which tools can help you to create a recipe book? तर याचं करेक्ट आन्सर आहे त्यामध्ये ऑप्शन मल्टिपल आन्सर आहे। एक आहे कॅनवा, देन फ्रीपेक अँड देन पॉवरपॉइंट। सेव्ह करूया। अशा प्रकारे नॉलेज चेकचे क्वेश्चन इथे एंड झाले आहे। त्यानंतर डू इट युअर सेल्फ स्टार्ट करूया। In the display presentation, insert an oval shape using insert tab illustration shapes. यामध्ये आपल्याला ओव्हल शेप घ्यायचा आहे। इन्सर्ट मध्ये जायचं आहे, शेप्स मध्ये जाऊन ओव्हल शेप इथे इन्सर्ट करायचा आहे आणि आन्सर सबमिट करायचा आहे। देन सेकंड नंबरचा क्वेश्चन आहे इन द गिवन प्रेझेंटेशन इन्सर्ट द शेप oval and enter the text health welcome you in slide number 4 using home tab illustration shapes। यामध्ये 4 नंबरच्या स्लाइड मध्ये आपल्याला एक ओव्हल शेप इन्सर्ट करायचा आहे। आणि त्यामध्ये आपल्याला एंटर द हेल्थ वेलकम्स यू असं आपल्याला त्यामध्ये लिहायचं आहे। आपण याला कॉपी पण करू शकतो। अशा प्रकारे आणि आन्सर सबमिट करायचा आहे। थर्ड नंबरचा क्वेश्चन इन द डिस्प्ले प्रेझेंटेशन इन्सर्ट टेक्स्ट बॉक्स अँड एंटर द टेक्स्ट SBJ हाय स्कूल युझिंग इन्सर्ट टॅब अँड टेक्स्ट ग्रुप। यामध्ये आपल्याला टेक्स्ट बॉक्स घ्यायचा आहे। टेक्स्ट बॉक्स मध्ये जाऊन इथे SBJ
हाय स्कूल असं त्यामध्ये घ्यायचं आहे आणि याचं सबमिट करायचं आहे. त्यानंतर 4 नंबरचा क्वेश्चन, इन स्लाइड नंबर 2 ऑफ द गिवन प्रेझेंटेशन इन्सर्ट अ 2x3 टेबल युजिंग इन्सर्ट टॅब, टेबल्स ग्रुप अँड टेबल. हा टेबल घ्यायचा आहे आणि सबमिट करायचा आहे. इन 5th नंबरचा क्वेश्चन, इन द गिवन प्रेझेंटेशन इन्सर्ट अ ट्रॅपेझॉइड शेप युजिंग इन्सर्ट टॅब, इलस्ट्रेशन ग्रुप आणि शेप्स. तर 5व्या नंबरचा प्रश्न स्टार्ट करूया. इन द गिवन प्रेझेंटेशन इन्सर्ट अ ट्रॅपेझॉइड शेप युजिंग इन्सर्ट टॅब, इलस्ट्रेशन ग्रुप अँड शेप्स. यामध्ये आपल्याला शेप्स मध्ये जायचं आहे आणि त्यामध्ये ट्रॅपेझॉइड हा शेप घ्यायचा आहे आणि ते इन्सर्ट करायचा आहे आणि आन्सर सबमिट करायचं आहे. अशा प्रकारे आपले डू इट युअरसेल्फचे प्रश्न इथे पूर्ण झालेले आहे. त्यानंतर पाहूया सिम्युलेशन क्वेश्चन. पहिला प्रश्न आहे, इफ यू वॉन्ट टू मेक युअर प्रेझेंटेशन लुक गुड अँड अट्रॅक्टिव्ह ओपन MS PowerPoint, सर्च फॉर द टेम्पलेट रेसिपी बुक इन द सर्च बार अँड क्रिएट इट. तर यामध्ये आपल्याला इथे क्लिक करायचं आहे, रेसिपी बुक क्रिएट करायचं आणि ते सबमिट. Then second number question, readable font size and font color can attract the reader's attention. Now that you are working on a presentation, and change the font color of the selected text recipe to standard rate. तर याचा कलर आपल्याला स्टँडर्ड रेट असं करायचं आहे. आणि आन्सर सबमिट करायचं आहे. इथे आपले सिम्युलेशन क्वेश्चनचे सर्व प्रश्न संपलेले आहे. यानंतर आपण स्टार्ट करूया सेशन कंप्लीशन टेस्ट. तर पहिला प्रश्न स्टार्ट करूया. हार्ड डिस्क store and organize files using all the following except paths. 4 नंबरचा ऑप्शन आहे त्यामध्ये. सेकंड नंबरचा क्वेश्चन आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज ट्रू अबाउट अन इंटरनल हार्ड डिस्क. तर यामध्ये करेक्ट आन्सर आहे फिक्स अमाउंट ऑफ स्टोरेज. देन थर्ड नंबरचा क्वेश्चन आहे, फेसबुक इज अन एक्झाम्पल ऑफ सेकंडरी स्टोरेज. It's false. Then 4 नंबरचा क्वेश्चन आहे, मेडिकल आर द ऍक्च्युअल, so media are the actual physical material that holds the data and programs. So correct answer is true. So आपल्या सेशन नंबर 38 चे संपूर्ण क्वेश्चन इथे संपलेले आहे आणि हा व्हिडिओ इथे संपणार आता. तर हा व्हिडिओ सर्वांना आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.